ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण ऐकलं की अक्रूर गोठ्यामध्येच गेले आणि तिथे त्यांना बलराम श्रीकृष्ण दिसले. बलराम श्रीकृष्णाने त्यांना वंदन केलं. कृष्णाने त्यांना छातीशी आलिंगन दिलं आणि दोनही भाऊ अक्रूरांना घरी घेऊन गेले. अक्रूर कृष्णाची भेट घेण्यापूर्वीच देवर्षी नारदाने एकांतामध्ये श्रीकृष्णाची भेट घेतलेली होती. नारदाने भगवंतांची खूप स्तुती केली आणि नंतर नारद म्हणाले, हे प्रभू, आता मी परवा आपल्या हातून चाणूर, मुष्टिक, अन्य पैलवान, कुवलयापीड हत्ती आणि कंस यांना मारलेलं पाहीन. त्यानंतर शंखासूर, कालयवन, मूर आणि नरकासूर यांचा वध झाल्याचं पाहीन. आपण स्वर्गातून कल्पवृक्ष उखडून आणाल आणि इंद्राचा पराजय कराल. त्यानंतर आपण अनेक वीर कन्यांसह विवाह कराल. पौंड्रकाचा वध करून काशीपुरी जाळून टाकाल. राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र यांचा वध कराल. यानंतर पृथ्वीवरील भार नाहीसा करण्यासाठी आपण कालरूपानं अर्जुनाचे सारथी व्हाल आणि कित्येक औक्षहिणी सैन्याचा संहार कराल, तेही मी पाहीन. आपल्या चिन्मय शक्तीसमोर हे संसार चक्र कधी नसतंच. अशा सच्चिदानंद स्वरूप भगवंतांना मी शरण आलो आहे. मी आपल्याला नमस्कार करीत आहे. शुकमुनी म्हणतात, राजन, भगवत भक्त देवर्षी नारदाने अशा प्रकारे भगवंतांची स्तुती केली, त्यांना प्रणाम केला आणि त्यांना पुढील कार्याचं स्मरण करून दिलं आणि ते तिथून निघून गेले. नारदाने केलेल्या सूचक वक्तव्यानं पुढील कार्याची आखणी करू लागलेलेच होते. अक्रूरांना दोघही भाऊ घरात घेऊन आले. दोन्ही बंधूंनी त्यांची पाद्यपूजा केली, त्यांचं चांगलं स्वागत केलं, त्यांचे पाय चेपून त्यांचा थकवा दूर केला आणि अत्यंत सुंदर असं मिष्टान्नाचं भोजन दिलं. भोजन झाल्यावर नंदराजाने अक्रूराला विचारलं, अक्रूर महोदय, निर्दयी कंस जिवंत असताना आपण तिथं कसे दिवस घालवता? कसायानं पाळलेल्या बोकडासारखीच आपली अवस्था असणार. अक्रूरानंतर नंदाची खुशाली विचारली आणि कंसाने दिलेला संदेश जसाच्या तसा नंदराजांना सांगितला. कुस्ती महोत्सवाचं आयोजन करून कृष्ण आणि बलराम यांचा काटा काढण्याचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर बलराम आणि श्रीकृष्ण हसायला लागले. नंतर नंदबाबांना अक्रूरांनी कंसराजाची आज्ञा सांगितली. तेव्हा नंदराजांनी सर्व गोपांना आज्ञा केली की सगळं दूध एकत्र आणा, नजराणे घ्या, छकडे जोडा. उद्याच आपण मथुरेला जाणार आहोत. तिथं एक मोठा कुस्ती महोत्सव होत आहे. तो पाहण्याकरता देशातील पुष्कळ लोक एकत्र येणार आहेत. आपण सुद्धा तो कुस्ती महोत्सव पाहू. कंसानं कोतवाला मार्फत गोकुळात अशी दौंडी पिटवली. रामकृष्णांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी अक्रूर व्रजामध्ये आला आहे हे ऐकून गोपी अतिशय व्याकुळ झाल्या. कृष्ण मथुरेला जाणार हे ऐकून गोपी शोकाकुल झाल्या. त्यांच्या उष्ण श्वासामुळे त्यांची मुखकमलं म्लान झाली. काहींची वस्त्र ढळली, हातातली काकणं गळून पडली आणि वेण्या सैल झाल्या, तरी याचाही त्यांना पत्ता लागला नाही. अत्यंत क्रूरपणे आमच्यापासून बलराम आणि कृष्णाला घेऊन जाणारा माणूस अक्रूर नावाने इथं आलाय. ही केवढी विटंबना आहे, असं गोपी म्हणायला लागल्या. गोपीने कृष्ण आपल्याला सोडून जाणार म्हणून खूप विलाप केला, आक्रोश केला. तेव्हा बलराम कृष्णाने सर्व गोपींची समजूत काढली आणि मी लवकरच परत येईन असं आश्वासनही दिलं. अत्यंत विरह व्याकुळ गोपी लाज लज्जा सोडून, हे गोविंदा, हे दामोदरा, हे माधवा, तुझ्याखेरीज आम्ही कशा जिवंत राहू बरं,
म्हणून गळा काढून रडायला लागल्या. जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकामुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती तोपर्यंत सर्व गोपी चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या. मात्र त्यांची मनं रामकृष्णांच्या बरोबरच चाललेली होती. कृष्ण परत फिरण्याची आशा मावळली तेव्हा त्या सर्व गोपी घरी परतल्या आणि आता आपल्या प्रियतमाच्या लीलांचं गायन करीत त्या दिवस कंठू लागल्या आणि अशा प्रकारे आपला शोक हलका करू लागल्या. अक्रूर रथामध्ये बलराम आणि कृष्णाला घेऊन मथुरेकडं निघाला. वाटेत दोन्ही भावांना रथात बसून अक्रूर यमुनेच्या डोहावर स्नान करायला गेला. अक्रूराने पाण्यात बुडी मारली आणि तो वेदमंत्र जप करायला लागला. त्यावेळी त्याला पाण्यात श्रीकृष्ण आणि बलराम एकत्र बसलेले दिसले. रथात बसलेले वसुदेवाचे पुत्र पाण्यात कसे काय असा विचार करून पटकन अक्रूराने वर डोकं काढून पाहिलं तर रामकृष्ण दोघंही रथातच बसलेले होते. आपल्याला भ्रम झाला असं समजून अक्रूराने पुन्हा पाण्यात बुडी मारली. परंतु त्याला असं दिसलं की तिथं साक्षात भगवंत विराजमान आहेत आणि सर्व सिद्ध चारण गंधर्व त्यांची स्तुती करत आहेत. हे पाहून अक्रूराला परमानंद झाला. मनात परमभक्तीचा उदय झाला. त्याचं सगळं शरीर पुलकित झालं आणि प्रेमभावाचा उद्रेक झाल्यामुळं त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. भगवान श्रीकृष्णाने पाण्यामध्येच अक्रूर काकांना दिव्य रूपाचं दर्शन घडवलं आणि पुन्हा ते आवरून घेतलं. भगवंत अंतर्धान झालेले पाहून अक्रूर झटकन पाण्याबाहेर आले आणि चकित अवस्थेत रथाकडे आले. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना विचारलं, काका आपण पृथ्वी, आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्भुत वस्तू बघितली की काय? कारण आपल्याकडं पाहिल्यावर असंच वाटत आहे. तेव्हा अक्रूर म्हणाला, हे प्रभू, जेवढ्या म्हणून अद्भुत वस्तू आहेत त्या पृथ्वीवर असोत, पाण्यात असोत किंवा आकाशात असोत, त्या सगळ्या ज्यांच्यामध्ये आहेत त्या आपल्यालाच मी पाहिल्यावर त्याखेरीज अद्भुत वस्तू मी कोणती पाहणार? असं म्हणून अक्रूरांनी रथ हाकला आणि श्रीकृष्ण बलरामांना दिवस मावळते वेळी मथुरापुरीत आणलं. नंद आणि इतर गोप अगोदरच तिथं जाऊन पोचले होते आणि मथुरेच्या बाहेर उपवनामध्ये रामकृष्णांची वाट पाहत होते. तेव्हा श्रीकृष्ण अक्रूरांना म्हणाला, काका आपण अगोदर रथासह पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा आणि आपल्या घरी जा. आम्ही इथंच थांबू आणि नंतर नगर पाहू. अक्रूराने श्रीकृष्ण आणि बलरामांना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला, पण कृष्णाने स्पष्टपणे सांगितलं की आमचं कार्य केल्यानंतर जरूर आम्ही तुमच्या घरी येऊ. तेव्हा थोड्याशा खिन्न मनानं अक्रूर मथुरेत गेले आणि त्यांनी कंसाला त्यांचं काम केल्याचं निवेदन केलं आणि तो आपल्या घरी गेला. नंतर तिसऱ्या प्रहरी बलराम आणि गोपालांच्यासह श्रीकृष्ण मथुरा पाहण्यासाठी नगरामध्ये गेले. शुकमुनी सांगतात, राजन, वसुदेव नंदन श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मित्रांच्यासह राजमार्गाने मथुरा नगरीत प्रवेश केला. त्यावेळी नगरातील स्त्रिया अत्यंत उत्सुकतेनं त्यांना पाहण्याकरता लगबगीनं गच्च्यांवर चढून उभ्या राहिल्या. कमलनयन भगवान श्रीकृष्ण मदमस्त गजराजासारखं डौलानं चालत होते. लक्ष्मीला सुद्धा आनंदित करणाऱ्या आपल्या रूपानं मथुरा नगरीतील नारींच्या डोळ्यांना त्यांनी तृप्त केलं आणि आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेनं मथुरेतील स्त्रियांची मनं आकर्षित करून घेतली. मथुरेतील स्त्रियांचं मन वारंवार श्रीकृष्णांच्या अद्भुत लीला ऐकून त्यांना पाहण्यासाठी व्याकुळ झाले होते. आज त्यांनी कृष्णाला पाहिलं आणि कृष्णाने सुद्धा आपल्या मंद स्मित हास्ययुक्त दृष्टीचा अमृत वर्षाव करून त्यांचा सन्मान केला. परीक्षिता, त्या स्त्रिया आपल्या डोळ्यांच्या द्वारे भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन गेल्या आणि त्यांच्या आनंदमय स्वरूपाला त्यांनी आलिंगन दिलं. त्यांचं शरीर पुलकित झालं आणि पुष्कळ दिवसांची त्यांची विरह व्याधी शांत झाली. महालांच्या गच्च्यावर चढून मथुरेतील स्त्रिया बलराम आणि श्रीकृष्णांच्यावर पुष्पवर्षाव करायला लागल्या. त्यावेळी स्त्रियांची मुखकमले प्रेमानं प्रफुल्लित झालेली होती.
रामकृष्णांना पाहून नगरवासी म्हणायला लागले, गोपीने असं काय तप केलाय ज्यामुळं त्यांना रामकृष्णांचा नित्य सहवास प्राप्त झाला. त्याच वेळी एक धोबी येताना कृष्णाने पाहिला आणि कृष्णाने त्यांच्याकडं धुतलेले उत्तम कपडे मागितले. परंतु कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक रागावून तुच्छतेने म्हणाला, दऱ्याखोऱ्यात आणि जंगलात राहणारे तुम्ही नेहमी असेच कपडे घालता काय? मग आजच तुम्हाला राजाचे कपडे कशाला हवेत? मूर्खानो, लवकर इथनं निघून जावा, नाहीतर शिपाई तुम्हाला कैद करतील. धोबी अशी बडबड करायला लागला तेव्हा श्रीकृष्णाने हातानंच त्याचं मस्तक उडवलं. हे पाहून धोब्याच्या हातात खाली काम करणारे सर्वजण कपड्यांची गाठोडी तिथंच टाकून पळून गेले. ती सगळी वस्त्र कृष्ण, बलराम आणि गोपाळाने घेतली. आपल्याला जी योग्य आहे ती त्यांनी परिधान केली आणि उरलेली टाकून दिली. थोडं पुढे गेल्यावर त्याने एक शिंपी दादा भेटले. श्रीकृष्णाचं सौंदर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी श्रीकृष्णाला योग्य अशा मापाचे कपडे तयार करून दिले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्या शिंप्याला भरपूर संपत्ती, शक्ती, ऐश्वर आणि अतिंद्रिय शक्ती दिल्या. तसंच मृत्यूनंतर आपलं सारुप्यही दिलं. नंतर सगळे सुदामा माळ्याच्या घरी गेले. दोघा भावांना पाहताच सुदामा माळ्याने उठून जमिनीवर डोकं टेकून त्यांना वंदन केलं. नंतर त्यांचे पाय धुतले आणि गोपाळांच्यासह त्यांची फुलांचे हार, पानं, चंदन इत्यादी सामुग्रीनं विधीपूर्वक पूजा केली. आणि तो म्हणाला, हे प्रभो, आपणा दोघांच्या आगमनानं आमचा जन्म सफल झाला, कुळ पवित्र झालं. मी आपला दास आहे. आपण दोघांनी मला आज्ञा करावी की मी आपली काय सेवा करू. आपण जीवाला आज्ञा देऊन एखाद्या कार्यासाठी त्याची नियुक्ती करता, हा आपला त्याच्यावरचा मोठाच अनुग्रह आहे. गोपाळ आणि बलरामासह भगवान श्रीकृष्ण त्या सुंदर सुंदर हारांनी अलंकृत झाले आणि श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन सुदाम्याला वर दिले. सुदाम्यानेही त्यांच्याकडं हाच वर मागितला की सर्व स्वरूप अशा त्यांच्या ठाई आपली दृढ भक्ती असावी, त्यांच्या भक्तांशी मैत्री असावी आणि सर्व प्राण्यांच्या बद्दल अत्यंत दया असावी. त्यांना हे वर देऊन शिवाय वंश परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी, शौर्य, आयुष्य, कीर्ती आणि सौंदर्य हेही भगवंतांनी दिलं आणि दोघंही तिथून पुढं गेले. पुढे गेल्यावर समोरूनच हातामध्ये उठण्याचा डबा घेऊन येणारी युवती दिसली, पण ती कुबडी होती. तेव्हा श्रीकृष्णाने विचारलं, हे सुंदरी, तू कोण आहेस? हे उठणं कोणासाठी घेऊन चालली आहेस हे आम्हाला नीट सांग. ही सुगंधी उटी तू आम्हाला दे, त्यामुळं लवकरच तुझं कल्याण होईल. तेव्हा ती सुंदरी म्हणाली, मी कंसाची त्रिवक्रा नावाची उठणं लावणारी आवडती दासी आहे. माझं उठणं भोजराज कंसाला अतिशय आवडतं, पण तुमच्या खेरीज याला पात्र असा दुसरा कोण आहे? असं म्हणून तिने दोन्ही भावांना उठणं लावलं. त्यामुळं दोघही अत्यंत सुंदर दिसू लागले. भगवान श्रीकृष्ण त्या कुबजेवर प्रसन्न झाले. आपल्या दर्शनाचं प्रत्यक्ष फळ दाखवण्यासाठी त्यांनी तिला सरळ करण्याचा विचार केला. श्रीकृष्णाने आपल्या पायाने कुबजेची पावलं दाबून धरली आणि 2 बोटांनी हनवटी धरून तिचं शरीर किंचितसं वर उचललं. तक्षणी कुबजेचं सर्व अंग सरळ झालं. मुकुंदाच्या स्पर्शानं ती विशाल नितंब आणि स्तनाने युक्त अशी उत्तम युवती झाली. अतिशय आनंदित झालेल्या कुबजेनं भगवंतांना आपल्या घरी बोलवणं केलं, पण भगवंताने तिला नंतर येऊ सांगून पुढं निघाले. पुढे त्यांनी नगरातील लोकांना धनुष्य यज्ञाचं ठिकाण विचारलं आणि श्रीकृष्ण, बलराम, इतर गोपाळांच्यासह तिथं पोचले. तिथं त्यांनी इंद्रधनुष्याप्रमाणे असलेलं अत्यंत अद्भुत असं धनुष्य पाहिलं. त्या मौल्यवान धनुष्याची पूजा केली होती आणि पुष्कळसे सैनिक त्याच्या रक्षणाकरता हजर होते. रक्षकाने मनाई करूनही श्रीकृष्णाने बळजबरीनं डाव्या हातानं ते धनुष्य उचललं, त्याला दोरी लावली. त्या क्षणी ते मधोमध मोडलं. प्रचंड आवाज झाला. पृथ्वी आणि दिशा दुमदुमून गेल्या आणि धनुष्य मोडल्याचा आवाज ऐकून
कंस सुद्धा भयभीत झाला. तेव्हा धनुष्याचं रक्षण करणारे रक्षक अतिशय चिडले आणि कृष्ण, बलराम आणि त्याच्या साथीदारांना पकडण्याच्या इराद्याने पकडा पकडा म्हणत त्यांना वेढा घातला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.